इथे एवढा पीस आहे आणि एवढी शांतता आहे ना या जागेत, खूप भारी वाटतंय म्हणजे एकदम. वेलकम बॅक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी या जागेवर चाललो आहे ना, ती खूप टाईमपासून मी थांबलेलो त्या जागेवर जाण्यासाठी. कारण की म्हणजे आहे तर जवळच, म्हणजे माझ्या घराच्या इथून. आता इथून तरी आता मी पोचलो आहे थोडा जवळपास. तर मला अजून लाईक 10 मिनिट्स वॉक दाखवलं आहे, तर तिथे चाललो आहे. ॲक्च्युली सीन असा आहे या जागेचा की तिथे जाण्यासाठी तुम्हाला आधी रिझर्वेशन करावी लागते. मला 3-4 महिन्याआधीच मला या जागेची माहिती पडलेली होती आधीपासून, आणि लास्ट 2 वीक्स आधी मी त्या जागेची रिझर्वेशन केली. म्हणजे ॲट अ टाईम फक्त हे लोक 30 लोकांना ती जागा दाखवतात. तो पार्क आहे ॲक्च्युली, पार्क आणि कॅसल दोन्ही एकत्र. यार मला तेच समजत नाही आहे, म्हणजे नक्की एवढं काय एक्सक्लुझिव्ह आहे तिथे की लोकांना अलाव नाही करत. फक्त संडेजचं अलाव केलं जातं, ते पण 30 लोक. 30मधला पण एक जण तो टूर गाईड असतो, तो पण पॉलिश असेल तर मला तर काय समजणार नाही. आणि फक्त 1.5 तास फिरवतात. आणि मी रिव्ह्यूजमध्ये आणि बघितलेलं वाचलेलं की म्हणजे तो ॲक्च्युली एक कॉलेज आहे तिथे, तर कॉलेजच्या स्टाफला आणि स्टुडंट्स लोकांना तर अलाव केलं जातं जाण्यासाठी, पण बाकी रेसिडेंट आणि नॉर्मल लोकांसाठी ते अलाउड नाही आहे. पण त्यांनी आता वाटतं 2-4 थोड्या वर्षाआधी चालू केले की म्हणजे टूर देणं. आणि मी ते जसं चेक करता मला त्यांची लिंक भेटली त्या गार्डनची, आणि मी केलं रिझर्वेशन, झालं माझं. तर मी बोललो चला बाकीच्यांचं पण करूया. तर मी बाकीच्यांचं जेव्हा करायला गेलो, म्हणजे दुसरं नाव टाकून दुसऱ्यांच्या मोबाईलमधून करायला गेलो, तर तेव्हा होतच नव्हतं. आणि ज्या दिवशी मी केलं तेव्हापासून मी नेहमी चेक करत आलो, पण तिथे ते डेट्स अवेलेबलच नाही आहेत. कसं काय लकीली मला भेटलं काय माहिती, म्हणून मी एकटाच निघालो आहे. ठीक आहे, जाऊन तरी बघू दे तरी काय आहे, काय सीन आहे, समजेल आपल्याला काहीतरी नवीन. इथे मी मेन गेटला किंवा मेन एंट्रन्सला पोचलो आहे. पण मला ॲक्च्युली पोचायचं होतं 10 वाजता. मी पहिल्यांदा कुठेतरी टायमावर पोचलो आहे. 9:33 झालेत. मी खूप जास्त लवकर आलो आहे. बघूया, आता थांबूया, टूर गाईड येईल, मग पूर्ण ग्रुप जमा होईल आय गेस. मग त्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊ. असं बाहेरून तर बघायला मस्तच वाटते, असं एक्साइटमेंट झाले थोडी मला आता आतमध्ये जायची. मी अजूनपर्यंत आतमध्ये गेलो पण नाही आहे. मी जस्ट इथे बाहेर फिरतोय. हा असा फेन्स आहे आणि त्या साईडला लांब तिकडे तो एंट्रन्स आहे. इथे मला हे झाड दिसलं, केवढं प्रिझर्व करून ठेवलंय बघा ना, म्हणजे आतमध्ये जायला पण नाही आहे. आणि इथे हे लिहिलेलं आहे, पॉलिशमध्ये लिहिले. मी ॲक्च्युली ट्रान्सलेट केलं तर मला समजलं हे झाड 1962मध्ये हे रेकग्नाइज केलं गेलं आहे. आणि हे बोललं जातं की 1930, म्हणजे जवळपास झाले 100 वर्ष. 1930 पासून. बाहेरून असा हा एरिया एवढा भारी वाटतोय. मी विचार करतो आतमध्ये काय काय असेल. ते लोक जमायला चालू झालेत त्या गेटच्या इथे, जिथे मी मगाशी होतो. मी पण जातो, मला समजेल काय चालू आहे. फायनली मी आतमध्ये आलो आणि ह्यांनी मला हा पास दिलाय. म्हणजे पुढे चाललेत सगळे लोक, सगळे एकदम हळूहळू बोलतात, म्हणून मी मागेच थांबलो की कोणाचं लक्ष नको माझ्याकडे जायला. हा पॅलेस आहे, तो पॅलेस हा मेन अट्रॅक्शन आहे इथला. आणि हा खूप आधी बांधला गेला आहे. 1780मध्ये हा बांधला गेला आहे. खूप छान परिसर आहे इथे. आणि
मी जसं पहिला बोल असा दिसतो पॅलेस. या साईडला पूर्ण फॉरेस्ट आहे. हा नातोलीन फॉरेस्ट आहे. पण हा आपण जे आधीचे ब्लॉग बघितलेत तुम्ही कबाटी फॉरेस्ट, त्याच्यापेक्षा हा थोडाफार वेगळा आहे. जसं मी आधी बोललो तुम्हाला की स्टुडंट्स लोकांना वगैरे अलाउड आहे जायला फिरायला. ते बघा तिकडे ते लोक कॅज्युअली फिरतात आणि आम्ही ते परमिशन रिझर्व वगैरे करून आलो आहे. इथे एवढा पीस आहे आणि एवढी शांतता आहे ना या जागेत, खूप भारी वाटतंय. म्हणजे एकदम म्हणजे मी कबाटी फॉरेस्टला पण आता गेलो होतो, पण त्याच्यापेक्षा मला जास्त हे आवडलंय. कारण हे फॉरेस्ट सारखं वाटतंय थोडंफार. म्हणजे कबाटी फॉरेस्ट असं आहे की एकदम क्लीन, असे काटे कुठे नाही जसं मी बोलतो. आणि इथलं फॉरेस्ट जरा एकदम असं घनदाट आहे. तर आणि एकदम खूप जास्त असा पक्ष्यांचा आवाज, एकदम शांतता, लोक नाहीत. त्या कबाटी फॉरेस्टमध्ये कसं ते पूर्ण लोकांसाठी ॲक्सेसेबल आहे, सगळे येऊ जाऊ शकतात. तर सगळीकडे गर्दी, सगळीकडे लोक आहेत तिकडे, पण इथे तसं नाही आहे. ही आहे नतालिया. इथले जे रूलर होते अलेक्झांडर आणि ॲना पतोक, त्यांची मुलगी, त्यांची डॉटर. तर हिचं नाव नतालिया. तर हिच्या नावावरून ह्या जागेचं नाव आहे नातोलीन. ब्रिजच्या खाली जायला देतात का माहिती नाही. एक ब्रिजच्या खालून अशी वाट जाते, ते कुठे जाते माहीत नाही. ती खूप बडबड करते ॲक्च्युली, दाखवते कमी, बडबड जास्त आहे. म्हणजे चांगलं आहे, ती सांगत असेल पूर्ण हिस्ट्री वगैरे सगळ्या गोष्टींबद्दल इन्फॉर्मेशन देत असेल. बट मी एक्सपेक्ट करत होतो की मला खूप काही बघायला भेटेल. काय माहिती पुढे पण असेल भरपूर काय, बघूया. सो फार सो गुड. तर माझी टूर संपली आणि खूप लवकर संपलं ते. मी एक्सपेक्ट केलेलं की भरपूर काही बघायला भेटेल आणि तसं नाही झालं ॲक्च्युली. पण खूप चांगली जागा होती. तर मी नंतरला इथे माझे 2 मित्र बनले, मॅथ्यूज आणि दुसऱ्याचं नाव काय बोलला विसरलो मी ॲक्च्युली. तर झालं असं, त्यांनी मला सांगितलं की इथे 2 प्रकारच्या टूर होतात. आय मीन एक होतं ते पॅलेसचं
जे मी आज केलं फक्त पॅलेस आणि ते आर्किटेक्चर वगैरे ते लोक दाखवतात आणि एक पार्कचं होतं. आणि मेन बात म्हणजे तर मी तर पार्कचं बघून आलेलो की मला पार्क बघायचं आहे, पार्क एक्सप्लोअर करायचं होतं मला. म्हणजे मी फोटोज वगैरे तर पार्कचे बघितलेले पूर्ण, त्यामुळे तर मी वाट बघत होतो की आत्ताही पार्कमध्ये घेऊन जाईल, आत्ताही मला सगळं दाखवेल की बाबा तो जो ब्रिज बघितला त्या ब्रिजचा फोटो बघितलेला मी की तिची खालून वाट जाते, तिथून एक चांगला फोटो येतो. ती जागा मस्त होती ॲक्च्युली खालून. तर तसं काही झालं नाही, पण जे काय होतं खूप छान होतं, खूप मला आवडलं. खूप शांतता होती त्या जागेवर. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.